नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पाटवडी रस्सा. झणझणीत आणि चमचमीत अशी पाटवडी रस्सा बनवणार आहोत. याला मासवडी पण म्हणतात. तर चला तर मग पाटवडी रस्सा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आधी ते बघूया. इथे मी बेसन घेतलेलं आहे 1 वाटी. त्यानंतर अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे. नंतर ओला कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतला आहे, 3 चमच तिखट घेतला आहे. त्यानंतर 2 कांद्याची पेस्ट घेतलेली आहे, 2 टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, गरम मसाला 1 चम्मच, खोबऱ्याला भाजून त्याचं पेस्ट केलेलं आहे 1 चम्मच, गोडा मसाला 1 चम्मच, त्याच्यानंतर जिरा, हळद आणि तेजपान आणि स्वादानुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. आधी आपण आता पारी बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे बेसन 1 वाटी घेत आहे आणि त्यामध्ये जे आपण अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं ते टाकून घेत आहे आणि त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकत आहे. मीठ टाकून झाल्याच्या नंतर यामध्ये मी 2 चम्मच तेल घेत आहे, थंड तेल घेत आहे, मोहन टाकत नाही आहे. आता याला छान आधी मिक्स करून घ्यायचं. आता हे छान मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. बेसन असल्यामुळे आणि तेल टाकल्यामुळे जास्त पाणी लागणार नाही. थोडं थोडं पाणी घेऊन याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा. आपला गोळा तयार झालेला आहे, बघू शकता. खूप सॉफ्ट नाही करायचा, हा घट्टच ठेवायचा. आता वरून तेल लावून याला 10 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचा. तोपर्यंत आता आपण रस्सा तयार करून घेऊया. मी इथे कढई घेतलेली आहे, गॅस ऑन केली आहे. आता इथे मी 5 चम्मच तेल टाकून घेत आहे, कारण आपल्याला ही चमचमीत बनवायची आहे. त्याच्यामुळे मी 5 चम्मच तेल घेतलेलं आहे. आपला तेल छान आता गरम झालेलाच आहे. तर आता यामध्ये आपण आधी तेजपान टाकूया. त्याच्यानंतर यामध्ये मी जिरा टाकत आहे. जिरा झाल्याच्या नंतर मी यामध्ये 1-1.5 चम्मच लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे. याला चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट होत आली की यामध्ये आपण 2 कांदे जे की भाजून त्याची पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे. ते पण छान परतून घ्यायचं. आता मी इथे ओला कांदा टाकत आहे अर्धा वाटी. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. ते पण छान 1 मिनिट परतून घ्यायचं. ओला कांदा होत आला की यामध्ये मी आता 1 चमच खोबरा किस टाकून घेत आहे. त्यानंतर मी इथे 1 चमच गरम मसाला टाकत आहे आणि नंतर अर्धा चमच हळद टाकून घेत आहे आणि याला छान मिक्स करून घेते. मसाले छान मिक्स झाल्याच्या नंतर मी यामध्ये जी 2 टोमॅटोची प्युरी केलेली होती ती टाकून घेत आहे. ती पण छान मिक्स करून घेते आणि 1 मिनिट त्याला परतून घेते. टोमॅटो प्युरी शिजत आलेली आहे. आपण आता यामध्ये 3 चमच तिखट घेतलेला आहे, मी ते टाकून घेत आहे. त्यानंतर स्वादानुसार मीठ घेत आहे. याला पण छान मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनटं आपल्याला ते शिजू द्यायचं आहे. आता आपले सगळे जिन्नस छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. छान बाजूला अशी तर्री सुटलेली आहे. आता आपण यामध्ये 2 ग्लास गरम पाणी करून टाकत आहोत, त्यामुळे छान तर्री पण येते गरम पाण्यामुळे. मी इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्याला गरम करून घेतलं आणि ते टाकलेलं आहे. आता याला छान 5-7 मिनटं उकळी येऊ द्यायचं. अशाला उकळ येतपर्यंत आता आपण इकडे वडी बनवून घेऊया. तर बघू शकता आपलं सारण आता छान झालेलं आहे, घट्टच आहे, खूप सॉफ्ट नाही केलेलं आहे. आता मी याला थोडंसं छान मळून घेते
आपला वडी बनवण्यासाठी लागणारा गोळा आता तयार आहे। आता मी याचे 2 भाग करून घेते। आता मी वडी लाटून घेत आहे। तर त्यासाठी मी आधी गोळा छान गोल करून घेते। त्यानंतर वडी लाटताना आपल्याला ते पोळपाटला चिपकू नये म्हणून पोळपाटला तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर ती छान लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली छान पारी लाटून झालेली आहे। ती खूप जाडी पण नाही ठेवायची आणि खूप पातळ पण नाही करायची, नाहीतर मग ती फुटून जाणार। आता मी इथे वरून तेल लावून घेतलेला आहे आणि आपण जो 1 चमच गोडा मसाला घेतलेला होता तो याला स्प्रेड करून घ्यायचं, त्यामुळे वडीला टेस्ट छान येते। त्यानंतर आपण आता इथे कोथिंबीर घेतलेला आहे, तो कोथिंबीर छान स्प्रेड करून घ्यायचं। कोथिंबीर सगळीकडे स्प्रेड करून झाल्याच्या नंतर आता आपण तिचे छान रोल करायला सुरुवात करायची। तर ते छान दाबून करायचं, मध्ये मध्ये पोकळ सुटली नाही पाहिजे, नाहीतर ते तळताना फुलून जातात। तर इथे बघू शकता मी छान दाबून त्याचा रोल करून घेत आहे। असं छान त्याचा रोल करून घ्यायचं आणि छान दाबून घ्यायचं। आता आपण त्याच्या साईड कळा ज्या आहेत त्या छान दाबून घ्यायच्या, म्हणजे तळताना निघणार नाहीत असं दाबायचं। ते पॅक करून घ्यायचं। आपला रोल आता तयार आहे। आता आपण कटरच्या साहाय्याने त्याच्या तुम्हाला ज्या साईजच्या पाहिजे त्या साईजच्या तुम्ही कट करून घ्यायच्या। मी थोड्या छोट्या छोट्याच करून घेत आहे, बघू शकता। आपले वडी आता तयार आहे। आपण अशाच ती पण लाटून घेऊया। आपल्या पूर्ण वड्या तयार झालेल्या आहेत। आता त्या वड्या आपण तेलातून तळून घ्यायच्या आहेत। तर इथे मी कढई घेतलेली आहे, गॅस ऑन केलेला आहे आणि आता मी तेल टाकून घेत आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण एक एक वडी टाकून घ्यायची। ती छान दोन्ही बाजूने होऊ द्यायची आहे। छान ब्राऊन होतपर्यंत तिला तळून घ्यायचं। वडी छान दोन्ही बाजूने ब्राऊन झालेली आहे, छान तळलेली आहे। आता आपण ती काढून घेऊया आणि सगळ्याच वड्या याचप्रमाणे तळून घ्यायचं। आपल्या वड्या छान तळून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। छान कलर आलेला आहे, छान खुसखुशीत आहेत। इकडे आपला आता रस्सा पण छान उकळलेला आहे, छान तर्री पण आलेली आहे, बघू शकता। कलर पण खूप सुंदर दिसत आहे।
तर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे. कोथिंबीर टाकून झालं की याला छान मिक्स करून घ्यायचं. आपला रस्सा आता तयार झालेला आहे. आता मी गॅस ऑफ करून घेते. आता आपला रस्सा पण तयार आहे आणि आपली वडी पण तयार आहे. तर ती तुम्ही या रश्श्यामध्ये पण टाकून ठेवू शकता किंवा जेवण करण्याच्या वेळेला ती सोबत पण घेऊन म्हणजे एका वाटीत रस्सा आणि बाजूला वडी पण देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही प्लेट तयार करू शकता. अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.